यांचा आपण आवाज ऐकलात. तदनंतर मात्र आपण जाऊया मैदानामध्ये जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित अध्यक्ष चषक 2024. आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मात्र सुरुवात होतोय. एकीकडे असेल बेलपाडा संघ तर एकीकडे असेल चिरले संघ. चिरले आणि बेलपाडा अशी लढत मैदानामध्ये आपण पाहतोय. चिरले संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले बेलपाडा संघाला. मागचा सामना आपण पाहिलात बेलपाडा संघाच्या नावी राहिला. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी आपण पाहिली प्रसाद यांची आणि सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रसाद पाटील आणि आशिष कडू अशी बेलपाडा संघाची सलामीची जोडी. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक साकारत असताना शुभम याच्या पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय. नक्कीच सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येला मात्र श्री गणेशा केला जातोय. आशिष कडूच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती मिळवला जातोय तो चौकारानं धावसंख्येला होतोय श्री गणेशा. 4 धावसंख्या धावपटलावरती लगावल्या जातात. प्रथम फलंदाजी वाटायला असताना बेलपाडा संघ दमदार सुरुवात आशिष यांच्या माध्यमातून करून दिली आहे. गोलंदाज शुभम की 6 चेंडू परत एकदा समजला नाहीये. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय शुभम पाटील यानं ओळखलं एक्रॉसचा बॅट खेळण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये केलेला हा बदल आणि पाहिलं तर पण एक लेग बाईकच्या स्वरूपात मात्र एक सिंगल ऍड केली गेली. धावफलकावरती टोटल धावसंख्या आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना बेलपाडा संघाची टोटल धावसंख्या आहे ती 5. पहिलं षटक मार्गस्थ आपण पाहतोय शुभम पाटील या गोलंदाजाचं. सध्या मात्र प्रसाद पाटील मागच्या सामन्याचा हिरो ज्याच्या नावी नक्कीच मागचा सामना राहिला प्रसाद पाटील मात्र इथं आपण पाहतोय थांबवले प्रसाद पाटीलला. परत एकदा लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळवली जाते. टोटल धावसंख्या 6. प्रथम षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय शुभम याचं अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार मिळवला आशिष कडून. तदनंतर मात्र 2 चेंडू चांगले चेंडू उत्कृष्ट दर्जाचे चेंडू मात्र हाताळले गेले ते शुभम पाटील यांच्या माध्यमातून. 2 लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या जरूर ऍड केली गेली. तदनंतरचा मात्र हा चेंडू नक्कीच उसली घेणारा चेंडू जरूर होता. अनपेक्षित उसली मिळाली चेंडूला. तदनंतर बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली या पहिल्या षटकामध्ये. शुभम पाटीलला मात्र पूर्णपणे जखडून ठेवलाय. एक चौकार वगळता आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्ची केल्यात. तदनंतर मात्र चांगली कामगिरी राहिली ती चिरले संघाचा हा शुभम. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक साकारत असताना परत एकदा बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू निर्धाव आलाय. इथून मात्र पाहत राहावं लागेल आशिष कडूला. पहिल्या चेंडूवरती आक्रमण आशिष कडूचं आपण पाहिलं ते शुभम वरती. तदनंतर मात्र थांबवलं गेलंय ते आशिष कडूला शुभम यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव आलेत. नंतर मात्र मोठा फटका खेचला जरूर गेलाय परंतु सीमारेषेलगत जातोय चेंडू. सीमा पार 1 टप्प्यानिशी जातोय आणि धावसंख्या नक्कीच परत एकदा 4 मिळतील. पाहतोय आपण षटकाराची सुरुवात जरूर 4 झाली होती. तदनंतर मात्र षटकार चौकारानं समाप्ती केली गेली आहे. टोटल धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 10 धावसंख्या धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना म्हणजे चांगलं षटक शुभम पाटीलचं राहिलंय. 2 चौकार जरूर आले. तदनंतर मात्र 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्ची करत अतिशय चांगलं षटक हाताळलं गेलं आणि धावसंख्या आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या बेलपाडा संघाची. आपण पाहतोय अजूनही प्रसाद पाटील मैदानामध्ये मॅचच्या सामन्यामध्ये जो बरसला होता तो प्रसाद पाटीलला आपण पाहू शकता. फुल टॉस चेंडू नक्कीच झेल जरूर उडाला गेला. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकेल का. बऱ्याच दूरवरून क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते परंतु झेल खाली पोहोचू शकले नाही. नक्कीच जीवनदान म्हणता येईल हे. नक्कीच करण मडवी गोलंदाज आलेत वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. चिरले संघाचा करण मडवी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्ची करतोय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 12. गोलंदाज करण सामना करतील प्रसाद पाटील. नक्की 6 पहिला चेंडू जरूर वेगवान पाहायला मिळाला. तदनंतर मात्र व्हेरिएशन पाहायला मिळालं. हेच गोलंदाजीचं कौशल्य मात्र पाहायला मिळते करण मडवीचा.
खांद्यावरती जबाबदारी घेतली, दुसरं षटक हाताळतोय. तदनंतर मात्र पहिल्या चेंडूवरती दुहेरी, तदनंतर निर्धाव चेंडू फेकला गेलाय तो करणच्या माध्यमातून. बेलपाडा संघाचा नक्कीच महत्वाचा फलंदाज अजून पिच वरती आहे, परंतु कोणताही बॅटचा स्पेस ओपन करून देत नाही. अगदी बुंद्यात फेकलेला चेंडू, बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही, सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. वेगवान चेंडू जरूर होता, परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही, निर्धाव चेंडू जातोय. डॉट चेंडू येतोय, बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू डॉट फेकलाय तो गोलंदाज करण मडवीनं नक्कीच कौतुक करावं लागेल. कमबॅक करणारं षटक मात्र हाताळलं जातोय ते करणच्या माध्यमातून. परत एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू जरूर होता, परंतु कार्पेट ड्राईव्ह मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतील, तद्वर मात्र मिळेल एक सिंगल. या सामन्यामध्ये मात्र प्रसादला शांत ठेवलं गेलं या गोलंदाजांच्या माध्यमातून. आपण दुसऱ्या सामन्यामध्ये पाहिलं तर बेलपाडा संघाचा प्रसाद अक्षरशः बरसला होता तो कुमडभुजे संघाच्या गोलंदाजांवरती. तदनंतर मात्र चिरले संघाच्या गोलंदाजांनी पूर्णपणे जखडून ठेवलंय प्रसाद पाटीलला. आशिष कडूंचे 2 चौकार जरूर आलेत, तदनंतर मात्र त्यांनाही थांबवलं गेलंय. पण परत एकदा पाहतोय मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, उचलतील फेकतील, तद्वर मात्र एक सिंगल अर्जित केली जाईल. टोटल स्कोर कार्ड मात्र 1 पुढे सरकतोय. आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या बेलपाडा संघ मात्र पोहोचला या सिंगलच्या सहाय्याने 14 या धावसंख्येवरती. करण मडवी दुसरं षटक हाताळताना आपण पाहतोय चिरल्या संघाकडून शेवटचा एक चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजीच्या बहुल्यावर उंबरठ्यावर सज्ज आपण पाहतोय सामना करील प्रसाद. परत एकदा बुंद्यास फेकलेला चेंडू, बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली, अतिशय वेगवान तीक्ष्ण मारा पाहायला मिळाला करणच्या माध्यमातून. इथून मात्र प्रसादला पूर्णपणे जखडून ठेवलं गेलंय. बेलपाड्याच्या या फलंदाजांना मात्र जे कुंभडभुजे विरुद्ध चांगली कामगिरी करत होते या सामन्यामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलंय, पूर्णपणे थांबवलंय खऱ्या अर्थाने या 2 गोलंदाजांनी. आपण पाहिलं शुभम पाटीलचं पहिलं षटक 10 धावांचं राहिलं, तदनंतर मात्र करण मडवीचं दुसरं षटक आलं, ते मात्र फक्त आणि फक्त 4 धावांचं, म्हणजे चांगलं षटक हे राहिलंय चिरले संघासाठी करण मडवीचं. बेलपाडा संघाची जमेची बाजू हीच असेल की अजून सलामीचे फलंदाज कोणतेही बाद झाले नाहीत. तदनंतर मात्र धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 14 धावसंख्या धावफलकावरती आल्यात, म्हणजे 7च्या सरासरीनं आतापर्यंत 2 षटकामध्ये धावसंख्या जमावली गेली आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी सुजित पाटील गोलंदाजी मार्कवर आलाय. सुजितचा हा चेंडू नक्कीच बॅटची इनसाइड एज घेऊन गेला होता, चेंडू ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. परत एकदा निर्धाव चेंडू, वारंवार निर्धाव चेंडू येत आहेत. आपण पाहतोय सुजित पाटील हा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. निर्धाव चेंडू पहिलाच फेकला गेला, त्याच्या माध्यमातून सामना करतोय आपण पाहतोय आशिष कडू, ज्याच्या माध्यमातून 2 चौकार वगळता आतापर्यंत बरेचसे निर्धाव चेंडूही खेळले गेलेत. थोडंसं रनअप मध्ये एक मिस्टेक होते. आपण पाहतोय सुजित पाटील, जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित अध्यक्ष चषक 2024 मधील ही लढत बेलपाडा विपक्ष चिरले. नक्कीच हा चेंडू चांगला होता, तितकाच चांगला फटका, परंतु मिड ऑन रिझन मध्ये उत्कृष्ट दर्जाचा झेल पूर्ण केला गेलाय शुभम पाटील यांच्या माध्यमातून. आणि इथून मात्र बाद व्हावं लागेल फलंदाज आशिष कडू यांना. पहिला झटका नक्कीच म्हणता येईल. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सुजित पाटीलची कामगिरी अतिशय वाकडण्याजोगी राहिली, अतिशय दर्जेदार अशी गोलंदाजी राहिली आहे या 2 चेंडूंवरती. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर मात्र या चेंडूवरती सलामी मिळालेला आशिष कडूला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय सौरभ पाटील. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आलाय. फुल टॉस चेंडू आणि आल्या मात्र पाठवून दिलंय सुजित पाटीलला सीमा रेषा पलीकडे. मिड ऑन रिझन मध्ये जातोय हा दर्जेदार असा षटकार. या इनिंग मधील पहिला षटकार मात्र मिळवतोय तो फलंदाज सौरभ पाटील. आक्रमकरित्या आल्या पवित्र धारण केलाय तो सौरभ पाटीलनं. सौरभ पाटील साठी पुढचा चेंडू नक्कीच शॉर्ट ऑफ पिच पद्धतीचा होता. परत एकदा मिड ऑनच्या डोक्यावरून चाललाय चेंडू सीमा पार. दर्जेदार असा बॅक टू बॅकचा दुसरा षटकार येतोय. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय बॅक टू बॅकचे 2 षटकार आल्यानंतर 26, म्हणजे धावसंख्येला आकार येताना दिसते ते बेलपाडा संघाच्या. जर या षटकाचा विचार केला सुजित पाटीलनं पहिल्या 2 चेंडू मध्ये वर्चस्व निर्माण केलं होतं या सामन्यामध्ये, तदनंतर मात्र मैदानामध्ये आले सौरभ पाटील आणि अक्षरशः बरसलाय. 2 बॅक टू बॅकचे षटकार पाहायला मिळालेत. अतिशय दर्जेदार असे स्ट्रोक मात्र त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. गोलंदाज सुजित पाटील आता मात्र विचार करण्यासाठी भाग पाडले या फलंदाजानं सुजितला.
परत एकदा नक्कीच पंच आमच्याकडे वरतील वाईटचा इशारा येतो. एक अव्हांतर रूपानं धावसंख्येमध्ये भर पडली जाईल. हे मात्र दडपण झुगारून गोलंदाजी करावी लागेल. 2 षटकार जरूर आले. तदनंतर मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल, गोलंदाजीमध्ये कमबॅक करत असेल तर चांगली गोलंदाजी व्हावी नक्कीच. परंतु बॅक टू बॅकचा तिसरा षटकार मात्र येतोय. तो सौरभ पाटीलच्या बॅट मधून हा येतोय हाय अँड हँडसम माइटी हिट षटकार. आणि नक्कीच षटकार हॅट्रिक साकारली जाते. सलगचे 3 षटकार मात्र आपण पाहिलेत ते फलंदाज सौरभच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूमध्ये वाटलं होतं की सुजित पाटीलनं वर्चस्व निर्माण केलंय, परंतु तदनंतर आलेला हा सौरभ पाटीलनं मात्र त्याला अस्मान दाखवलंय. षटकार हॅट्रिक खेचली आहे ती सुजित पाटीलच्या गोलंदाजीवरती. नक्कीच शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, शफल झाले होते, परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला आणि शेवटचा चेंडू मात्र निर्धाव आलाय. 3 चेंडू जरूर या षटकामध्ये निर्धाव आले, परंतु 3 चेंडूमध्ये तब्बल 19 धावसंख्या खर्ची केली. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 33 धावसंख्या, म्हणजे धावसंख्येला मात्र आकार येताना दिसतोय. ते प्रथम फलंदाजी वाटायला असणाऱ्या बेलपाडा संघाच्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 14 धावसंख्या होत्या. तर परत सुजित पाटीलचं हे षटक अतिशय महागडं राहिलंय. 19 धावांचं हे षटक नक्कीच लाभदायक ठरू शकतं बेलपाडा संघासाठी, परंतु खऱ्या अर्थाने हे षटक डोकेदुखी ठरू शकतं चिर्ले संघासाठी. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 33. नवीन गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक सार्थक घरात. सार्थक घरचा पहिला चेंडू नक्कीच लेंथ बिघडली आहे, वाईटचा इशारा आलाय. एक अवांतर रुपयानं परत एकदा धावसंख्येमध्ये भर पडेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 34 ऑन स्कोर कार्ड. एक विकेट जरूर डाऊन झाली आहे बेलपाडा संघाची, परंतु धावसंख्या आतापर्यंत मिळवली आहे, टोटल जमवली आहे ती 34. नक्कीच परत एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नक्कीच पंच आमच्याकडे होते. लेग स्टिकच्या बाहेरचा हा चेंडू वाईड, बॅक टू बॅकचा दुसरा वाईड येतोय. आपण पाहतोय सार्थक घरात हा गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 वाईड फेकले गेलेत. नक्कीच टोटल धावसंख्या आपण पाहतोय या वाईडच्या सहाय्यानं 35 धावसंख्या धावफलकावरती. बेलपाडा विपक्ष चिरले प्रथम फलंदाजी बेलपाडा संघ करतोय. हा चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. उचली घेणारा चेंडू होता, परफ्यूम डिलिव्हरी, अक्षरच्या डोल्याच्या समोरून जाणारा चेंडू मात्र बॅटला आला नाही, मिस टायमिंग झाला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला चेंडू. डॉट चेंडू पाहिलात आपण पाहतोय. सार्थक घरत गोलंदाजीच्या उंबरठ्यावर गोलंदाजी करत आहे. नक्कीच परत एकदा बॅटची कडा घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथं चेंडू अडवतील, तद्वर मात्र 1 धाव पळून पूर्ण केली गेली. एका धावेने संघ मात्र पुढे सरकतोय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 36 धावसंख्या धावफलकावरती. सौरभ पाटील मात्र स्ट्राईक एंड वरती येतात, ज्याने षटकार हॅट्रिक मागच्या षटकामध्ये मिळवली आहे. तो सौरभ मात्र स्ट्राईक एंड वरती येईल. असं वाटलं होतं की प्रसाद पाटील या सामन्यामध्येही बरसेल, परंतु सौरभ मात्र बरसलाय. परत एकदा नक्कीच बॅटची कडा घेतली गेली आणि खरोखर पंचांनी निर्णय द्यायच्या अगोदरच बॅट्समॅन पिच सोडली आणि आपण पाहतोय एक मोठी विकेट बेलपाडा संघाची. एक मोठी विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला येत असताना आपण पाहतोय सौरभ पाटील मात्र इथं बाद होतोय. 3 षटकारांची बहारदार खेळली. बेलपाडा संघाला सुस्थितीमध्ये नेण्याचं काम ज्या फलंदाजाने केलं, तो फलंदाज मात्र या 4थ्या षटकामध्ये निर्णायक षटकाला बाद व्हायलाय. आपण पाहतोय पूर्वार्धातील हे 4थं षटक, निर्णायक षटक आणि स्लॉग ओव्हरचं हे षटक. 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. मैदानामध्ये गेलाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नक्कीच परत एकदा बॅटची कडा घेतली गेली आहे. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल विसावला जातोय आणि परत एकदा बॅक टू बॅकचा दुसरा विकेट मात्र मिळवला जातोय. तो सार्थक घरत याच्या माध्यमातून. षटकाची सुरुवात पाहिलीच आपण तर वाईडने केली होती, अव्हांतर स्वरूपानं षटकाची सुरुवात केली होती. तदनंतर मात्र अक्षरशः कमबॅक केलं गेलंय. कमबॅक करणारी ओव्हर ठरली ही, ती म्हणजे सार्थक घरत याची. 2 वाईड आणि 1 सिंगल वगळता आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावसंख्या खर्ची केली आणि 5 चेंडूंमध्ये 3 धावसंख्या खर्ची केली गेली आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. गोलंदाज सार्थकचा हा चेंडू नक्कीच बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि तितकीच उंची आणि लांबी ही गाठली. शेवटच्या चेंडूवरती मात्र षटकार मिळवलाय तो फलंदाज
नक्कीच या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या टोटल आपण पाहतोय 4 षटकाच्या समाप्तीनंतर पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्धामध्ये धावसंख्या बेलपाड संघानं जमवली आहे ती 42 आणि 43 धावांचं लक्ष समोर ठेवलंय ते चिरले संघासमोर. करण बडवे आलेत आणि प्रियांश पहिल्याच बॉल वर आक्रमण इनसाइड आउट खेळाय. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर पॉवरफुल हिटिंग सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. या मॅच मध्ये खरं तर प्रसादची पॅट चालणं फार इम्पॉर्टंट होती. त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या टीम बेल्ट पडायला, परंतु 8 चेंडूमध्ये फक्त 4 करू शकले आणि या कारणास्तव उर्वरित फलंदाजांच्या जबाबदाऱ्या वाढल्याने धावांची इन्व्हेस्टमेंट कमी झाली आणि आता करण मडवीने सुरुवात केली मैदानात. लोअर फुलटॉसला फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला आणि झेल दिलाय सरळ हातामध्ये. आशिष कडू मागील मॅच मध्ये कोंबडभुजाच्या अगेन्स्ट मनोजची महत्वाची कॅच त्यांनी पकडली आणि या मॅच मध्ये करण मडवीची जबरदस्त दोन्ही मॅच मध्ये 2 इम्पॉर्टंट झेल त्याने पकडले आणि आता करण मडवी एक वादळी आणि झुंजार खेळ आणि खेळाडू ज्याच्या खेळीचा झाला अंत. पहिला धक्का मिळालाय. कधी कधी मॅच आणि त्याचा रिदम, रिकॉर्ड, रन रेट आणि तुमची सुरुवात हे बघून कधी कधी तुम्हाला तुमच्या मोमेंट मध्ये आणि त्यासोबत तुमच्या रणनीतीमध्ये थोडेसे बदलाव करायचे असतात. ऑलरेडी याच्या अगोदरच्या चेंडूवर एक षटकार आला होता, परंतु धावांचा मोह फलंदाजांना कुठे आवरता येतो. वाटलं तर केरनला की हा ही बॉल क्लिअर करता येईल, एलिव्हेशन झुललं नाही, टो एंड वर चेंडू लागला, परफेक्ट मिडल झालं नाही, उंची जेवढी विशिष्ट प्रमाणामध्ये होती तेवढी देता आली नाही आणि कारणास्तव विकेट डाऊन झाली. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये शुभम पाटील आलाय. एक विशेष अनाउन्समेंट, नेक्स्ट मॅच होईल घाटला गाव आणि विंधने या दोन्ही टीमच्या कॅप्टनना
विशेष अनाउन्समेंट आहे की आपण दोघांनी नाणेफेकीच्या कॉलसाठी लगेच संपर्क करायचा आहे. दिशा दिली आहे, बॉल अगदी निघून चाललाय जमिनी समांतर, ज्याला कार्पेट ड्राईव्ह आपण म्हणतो. खर तर मैदानानं आपलं कार्पेट आपलं पांघरून या निसर्गानं आता पकडलंय, कारण जी हिरवी शाळ मैदानामध्ये पसरली हे दृश्यच काय खरं तर विलोभनीय असतं. आणि आज खूप सुंदर हे दृश्य तुम्हाला बघायला मिळत असेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आम्हाला केलाय. एक्स्ट्रा रन मध्ये याचं कॅल्क्युलेशन केलं जाईल. धावसंख्येचं फलक पुढे चाललाय, बोर्डवर धाव आहेत 9. एक फलंदाज बाद विजयासाठी करायचे त्या मॅच मध्ये 43 10.75 जे आवश्यक रन रेट प्रति षटका मागे, ज्याला आपण रिकव्हर रन रेट म्हणतो. फटका चांगला शुभम पाटील अगदी समोर दिला, ओव्हर पिच केला आणि त्याचा फायदा उचलला, ज्याची प्रतीक्षा जणू काय तो करत होता आणि ठोकलाय षटकार. क्रिकेटमध्ये एक बाजू लावून तुम्हाला धरायची असते. दक्षिण आफ्रिका विरुद्ध सर विराट कोहली यांनी केलेली ती इनिंग जी संपूर्ण भारताच्या नव्हे तर जगाच्या आठवणीत राहील. आणखीन एक त्या दिशेने परंतु यावेळेस गॅप मध्ये बॉल, लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार. शुभम पाटील हे नावाचा वादळ करण मडवी शांत झाला आणि त्याला तुम्ही शांत केलं म्हणून काय झालं, माझ्यामध्ये धमक आहे या मॅचला फिरवण्याची आणि ती धमक आणि ते जिद्दीने पेटून उठलेला शुभम पाटील हा मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. 21 या धावसंख्येपर्यंत आता धडक मारली आहे. चांगली कामगिरी मॅडिंग मधून. टीमचं संपूर्ण प्रेशर दूर झालंय या 2 षटकारांनी, तेवढं दडपण वाढलंय आता. टीम बेलपाडावर आणि हा एक फुल टॉस, 3 बॉल आणि 3 षटकार, षटकारांची हॅट्रिक संपादित करत असताना शुभम पाटील व्हॉट बॅटिंग, काय लढलाय. याच्या अगोदर आपण एक षटकार बघितला, लगातार 2 षटकार डीप काऊ कॉर्नरला आणि हा षटकार लॉंग ऑफच्या डोक्यावरून पॉवर जनरेट करत असणारा. लगातार 3 षटकार आलेत आतापर्यंत, षटकार हॅट्रिक ठोकणारे एकूण 5 खेळाडू बघितले. काल आपण शुभम वाणी दिगोडे गावचा तो खेळाडू, अक्षय पवार सावळे आणि आज सुदेश साळुंके वहाल, सौरभ पाटील बेलपाडा आणि आता शुभम पाटील चिरले. सन्नी ठाकूरची झालेली धुलाई 27 पहिल्या ओव्हर मध्ये खर्च झाले आणि हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंचाने आम्हाला केलाय. प्रसाद पाटील जीव ओतावा लागेल या मॅच मध्ये, जर टिकून या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर. हा फुल टॉस बॉल, प्रसाद पाटीलची ही जणू की कमजोरीच राहिली की काय. मागील मॅच मध्ये देखील एकाच ओव्हर मध्ये 2 बीमर केले होते. चला यावेळेस बीमर नाही परंतु फुल टॉस होता. 2च्या मदतीने संघ पुढे 30 वर. 17 चेंडू 13 धावांची गरज. बॉल हवेमध्ये फ्लाय झाला, मुक्त संचार करतो फील्ड बॉलच्या पाठीमागे आशिष, परंतु यावेळी चूक झाली. रनिंग कॅच होती. सोळा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता या मॅचला विजयासाठी टीम चिरलेला. ओ बॉल हवेमध्ये फ्लाय झाला, उंची तर फार आहे, लांबी बघावी लागेल. लक्ष सगळ्यांचं लांबीकडे. झेल ड्रॉप, कॅच ड्रॉप. क्रिकेट मध्ये सोडलेल्या झेलांची किंमत मोजावी लागते. एक एक झेल तुम्हाला वर्ल्ड कप जिंकून देऊ शकते. सूर्यकुमार यादवनं दाखवलं तसंच क्रिकेटमध्ये तुम्हाला एक झेल एक मॅच का जिंकून देऊ शकत नाही याचा प्रश्न स्वतःला विचारावा लागतो. चला मुद्दामून झेल कोण सोडत नसतो, परंतु त्याचा परिणाम क्रिकेट आहे मित्रा. इथे जखमावर मलम नाही तर मीठ सोडलं जातं
आणि फलंदाज ते कार्य करण्यासाठी कुशल असतात आणि ते कार्यकुशल नेतृत्व एका बाजूला शुभम पाटील आणि यावेळेस प्रियांशू करत असताना फक्त 3 धावा पाहिजेत विजयासाठी. विनिंग शॉट लगवायचा होता परंतु तो खेळता आला नाही. एक बॉल अजूनही शिल्लक राहील या ओव्हर मधला, कारण व्हाईट बॉलनं सुरुवात झाली होती. 6 बॉल आतापर्यंत रिलीज झालेत. फक्त 3 धावांची गरज विजयासाठी टीम चिरलेला. डॉट बॉल आलाय 12 बॉल आणि 3 धावांची गरज. आशिषनं बॉल हातामध्ये घेतला होता परंतु त्याला दूर केलं आणि आला बॉलिंग साठी. चला फिनिश 6 आलाय. मॅच जिंकली. विनिंग शॉट षटकारानं मॅच संपवली. तर देणार होता आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर या सामन्याचा सामना ठरलाय शुभम पाटील. 8 धावांचं षटक